Hello students, today we are going to study the third chapter, that is Kingdom Plantae. In Kingdom Plantae, we already studied the Thallophyta. That is, this Thallophyta belongs to group Cryptogams. मागील व्हिडिओमध्ये आपण क्रिप्टोगॅम्समध्ये काय पाहिलं होतं, थॅलोफायटा. त्याच्यानंतर नॉन व्हॅस्क्युलर प्लांटमध्ये पुढचा ग्रुप पाहतोय ब्रायोफायटा. ठीक आहे, किंगडम प्लांटी. Then what is mean by bryophyta? Bryon means moss and phyton means plant. Bryon means moss and phyton means plant. Bryophyta. हॅबिटॅट काय असतं? ब्रायोफायटिक प्लांट आपल्याला जनरली कुठं सापडतात? हॅबिटॅट म्हणतो आपण त्यांना, राहण्याचं ठिकाण किंवा कुठं सापडतात आपल्याला ब्रायोफायटिक प्लांट. मोस्टली दे आर टेरेस्ट्रियल, फाउंड इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. आता आपल्याला माहिती आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जिथं सारखं ओलसर ठिकाण आहे किंवा भिंती वगैरे जर आपण पाहिल्या तर त्याच्यावरती छोटे छोटे प्लांट आपल्याला वाढलेले दिसतात पहा. म्हणजेच मोस्टली दे आर टेरेसली. याच्या अगोदर आपण जो ग्रुप पाहिला आहे तो कुठला होता? थॅलोफायटा. अँड दिस थॅलोफायटा बिलॉंग्स ओनली अल्गी. त्याच्यामध्ये अल्गी होतं आणि अल्गीचं जनरली हॅबिटॅट काय होतं तर ॲक्वॅटिक होतं. आता त्याच्या पुढचा ग्रुप आपण पाहतोय ब्रायोफायटा. मग त्याच्या पुढचा ग्रुपमध्ये आपल्याला ज्या प्लांट येणार आहेत ते थोड्याशा कशा दिसणार आहेत? टेरेस्ट्रियल, म्हणजे जमिनीवरती आपल्याला पाहायला मिळतात. फाउंड इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. मॉइस्ट म्हणजे ओलसर आणि शेडी म्हणजे जिथं छाया म्हणजे सावली वगैरे आहे अशा ठिकाणी की जिथं सूर्यप्रकाश जास्त पोहोचणार नाही. म्हणजेच दिस ब्रायोफायटिक प्लांट रिक्वायर्स मॉइस्ट कंडिशन. दे मेजर्ड अबाउट 2 to 3 सेंटीमीटर. म्हणजे हे जे जर तुम्ही मॉस किंवा ब्रायोफायटिक प्लांट जर तुम्ही पाहिलं तर 2 ते 3 सेंटीमीटर उंचीचे एवढे प्लांट्स असतात. एवढे छोटे छोटे प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. दिस ब्रायोफायटिक प्लांट आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन ऑर ॲम्फिबियस प्लांट्स. आता ॲम्फिबियस हा शब्द तुम्ही कुठं ऐकलाय? ॲम्फिबियन हा शब्द तुम्ही ऐकलाय पहा. किंगडम ॲनिमालिया तुम्ही शिकला असाल आणि त्याच्यामध्ये ॲम्फिबियन फॉर एक्झाम्पल आपण फ्रॉग तुम्ही शिकला असाल. तर ॲम्फिबियनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, म्हणजेच काय? दोज ऑर्गॅनिझम फाउंड इन लँड सरफेस ॲज वेल ॲज इन द वॉटर. मग इथं हा शब्द का आलेला आहे ॲम्फिबियस प्लांट? तर ब्रायोफायटिक प्लांट रिक्वायर्स वॉटर फॉर देअर फर्टिलायझेशन ऑर कम्प्लिशन ऑफ देअर लाईफ सायकल. तर हे ब्रायोफायटिक प्लांट जे आहेत ते कसले आहेत? नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत. अँड दे रिक्वायर्स वॉटर फॉर देअर फर्टिलायझेशन. म्हणजे वॉटरशिवाय या ॲम्फिबियन किंवा ब्रायोफायटिक प्लांटमध्ये फर्टिलायझेशन होणार नाही. ऑर विदाउट वॉटर दे डू नॉट कम्प्लीट देअर लाईफ सायकल. सो दिस ब्रायोफायटिक प्लांट इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियन प्लांट्स. ब्रायोफायटिक प्लांट लँड सरफेस, इथं लिहिले आपण मोस्टली टेरेस्ट्रियल, म्हणजे लँड सरफेसवरती आपल्याला पाहायला मिळतातच, परंतु त्यांच्या फर्टिलायझेशनसाठी वॉटरची आवश्यकता असते. म्हणून त्यांना काय म्हणायचं? ॲम्फिबियन प्लांट्स. हा शब्द लक्षात ठेवा, ब्रायोफायटिक प्लांटच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा आहे. लॅटर ऑन लाईफ सायकल. हाऊ द ब्रायोफायटिक प्लांट कम्प्लीट देअर लाईफ सायकल. म्हणजे त्यांचं जीवनचक्र जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 फेजेस किंवा स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात. स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. देन व्हॉट इज मीन बाय स्पोरोफाईट, गॅमेटोफाईट? याचा अर्थ मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितला आहे. स्पोरोफाईट, स्पोरो मीन्स स्पोर प्रोड्युसिंग प्लांट अँड गॅमेटोफाईट मीन्स गॅमेट प्रोड्युसिंग फेज. म्हणजे इथं मेल फिमेल गॅमेट्स तयार होतात आणि इथं काय होतं? स्पोर्स तयार केले जातात. इथं लिहिले पहा आपण. गॅमेटोफायटिक दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी इज थॅलॉइड ऑर लिफी रिप्रेझेंट द गॅमेटोफायटिक स्टेज. म्हणजे थोडक्यात काय, जर आपण प्लांट बघितलं, आपण वरती लिहिले पहा मॉस. आपल्याला स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईटचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. आता हे ब्रायोफायटिक प्लांट आहे पहा मॉस. हे पण ब्रायोफायटिक प्लांट आहे. रिक्सिया, अँथोसिरॉस किंवा फ्युनेरिया किंवा आपण त्याला मॉस पण म्हणू शकतो. तर हे ब्रायोफायटिक प्लांट मॉस आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय पाहिजे? 2 लाईफ फेजेस. त्याच्यामध्ये लाईफ सायकलमध्ये 2 फेजेस येतात, एक गॅमेटोफाईट आणि दुसरी स्पोरोफाईट. आता गॅमेटोफाईट म्हणजे काय? ही जी प्लांट बॉडी आहे मॉसची, तिथं काय होतात? गॅमेट्स, मेल आणि फिमेल गॅमेट्स
which is produced in the male and female sex organ, and when these male female gametes fuse together to form zygote, and from this zygote sporophytic generation can be developed. म्हणजेच काय, ब्रायोफायटिक प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये या दोन फेजेस आपल्याला पाहायला मिळतात, गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट. झायगोटपासून, झायगोट इट नथिंग बट द स्पोर, आणि त्याच्यापासून काय होतं, किंवा झायगोटपासून हे डिप्लॉइड स्पोरोफायटिक जनरेशन डेव्हलप होते. इथं कॅप्सूल आहे पहा, आणि याच्यामधून स्पोर्स डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर काय होतं इथं, स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेज. इथे काय दिले पहा, गॅमेटोफायटिक दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी इज थॅलॉइड ऑर लिफी रिप्रेझेंट द गॅमेटोफाईट स्टेज. म्हणजे काही प्लांटमध्ये गॅमेटोफायटिक फेज कशी असते, थॅलॉइड असते. फॉर एक्झाम्पल रिक्सिया पहा, हा काय आहे, रिक्सिया आहे, किंवा त्याचं आपण पिक्चर जरी पाहिलं रिक्सियाचं तर तुम्हाला रिक्सिया दिसेल पहा, रिक्सिया, किंवा पुस्तकामध्ये दिसतंय तुमच्या रिक्सिया. इथं प्लांट बॉडी जर पाहिली तर कशी आहे, ती थॅलॉइड आहे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपल्याला रूट, स्टेम, लिव्ज असं काही दिसत नाही, म्हणजे थॅलॉइड, याला म्हणायचं थॅलस लाईक बॉडी. तर काही ब्रायोफायटिक प्लांटमध्ये प्लांट बॉडी कशी असते, लिफी असते. लिफी म्हणजे हे दिसतंय आपल्याला, ग्रीन लीफ लाईक स्ट्रक्चर्स डेव्हलप झालेले दिसत आहेत. लीफ लाईक म्हटलं, नॉट अ ट्रू लीफ, नॉट अ ट्रू लीफ, म्हणजे लीफ लाईक स्ट्रक्चर. म्हणजे काही ब्रायोफायटिक प्लांट कशी असते, बॉडी थॅलॉइड असते, तर काहीमध्ये कशी असते, लिफी असते. तर याच्यामध्ये हा झालं गॅमेटोफायटिक फेज. आता स्पोरोफायटिक पहा, स्पोरोफायटिक म्हणजेच काय, स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट द स्पोरोफायटिक जनरेशन. स्पोरोफायटिक त्याचा अर्थच काय, स्पोर प्रोड्युसिंग. आता इथं पहा कॅप्सूल, इथं दिसतंय तुम्हाला कॅप्सूल. तर या कॅप्सूलमधून काय होतात, स्पोर्स डेव्हलप होतात. स्पोर्स म्हणजे बीजाणू. वेन दिस कॅप्सूल बिकम मॅच्युअर दे प्रोड्युसेस द स्पोर्स. म्हणजेच काय झालं, स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट द स्पोरोफायटिक जनरेशन. म्हणजे थोडक्यात काय, ब्रायोफायटिक प्लांट त्याची लाईफ सायकल जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये दोन फेजेस येतात, एक गॅमेटोफायटिक फेज आणि दुसरी असते स्पोरोफायटिक फेज. त्याच्यानंतर ब्रायोफाइट्स हॅव रूट लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज रायझॉइड्स. आता ह्या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये आपल्याला रूट लाईक स्ट्रक्चर दिसतं, नॉट अ ट्रू रूट्स. म्हणजे जसं अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये आपल्याला रूट्स पाहायला मिळतात, तसे रूट्स नसतात त्याच्यामध्ये, कारण हे प्लांट मुळात 3 ते 4 किंवा 1-2 सेंटीमीटर असतं, छोटंसं. रूट लाईक स्ट्रक्चर्स दिसतात त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणायचं, रायझॉइड्स. इथं पहा तुम्हाला रायझॉइड्स दिसत आहेत. हे मॉस आहे, ब्रायोफायटिक प्लांट आहे, आणि इथं तुम्हाला दिसत आहेत रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज रायझॉइड्स. द रायझॉइड्स मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टी सेल्युलर. हे रायझॉइड्स एकपेशीय असतील किंवा बहुपेशीय पण असू शकतात. मग युनिसेल्युलर इन लिव्हर वर्ड्स, लिव्हर वर्ड फॉर एक्झाम्पल रिक्सिया. रिक्सियामध्ये हे रायझॉइड्स कसे असतात, युनिसेल्युलर असतात, आणि मल्टी सेल्युलर कुणामध्ये असतात तर मॉसेसमध्ये असतात. हे रायझॉइड्स कुठं डेव्हलप होतात, आता रूट्स म्हटलं की आपल्याला हे मॉस आहे पहा, इथं रूट्स लाईक स्ट्रक्चर रायझॉइड दिसते, परंतु हे मॉस आहे, सॉरी हे काय आहे, रिक्सिया आहे. तर रिक्सियामध्ये हे रायझॉइड्स डॉर्सल साईडला आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या फंक्शन काय असेल रायझॉइडचं, फंक्शन ऑफ द रायझॉइड्स, they absorb the water and minerals and helps in fixation of thallus on the substratum. जसं रूटचं फंक्शन काय असतं, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल, तेच काम रायझॉइड्स आहे, कारण हे कसे आहेत, लाईक रूट्स. म्हणून ते काय करतात, दे ॲब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स ॲज वेल ॲज दे हेल्प्स इन फिक्सेशन ऑफ थॅलस ऑन द सबस्ट्रॅटम. जसं रूट्स काय करतात हायर प्लांट्समध्ये, मुळांना पकडून ठेवतात सॉईलशी, तसंच इथं हे रायझॉइड्स काय करतात, थॅलस म्हणजे प्लांटची बॉडी सबस्ट्रॅटमला अटॅच करून ठेवण्याचं काम करतात. सबस्ट्रॅटम म्हणजे काय, ज्याच्यावरती हे ब्रायोफायटिक प्लांट येणार आहे, लाईक अ रॉक्स, त्याला काय म्हणायचं, सबस्ट्रॅटम.
त्याच्यानंतर ब्रायोफायटिक प्लांट्स इट डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, दॅट इज लिव्हरवर्ट्स अँड मॉसेस. ब्रायोफायटिक प्लांट जे आहेत ते 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. एक आहे लिव्हरवर्ट्स आणि दुसरा आहे मॉसेस. लिव्हरवर्ट्स दॅट इज हिपॅटेसी. दिस इज नथिंग बट फॅमिली हिपॅटेसी. लिव्हरवर्ट्स दे आर प्रिमिटिव्ह ग्रुप और लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफाइट. प्रिमिटिव्ह ग्रुप म्हणजे लिव्हरवर्ट्स हे जे ब्रायोफायटिक प्लांट आहेत ते प्रिमिटिव्ह म्हणजे थोडेसे जुन्या पद्धतीचे म्हणूया आपण, प्रिमिटिव्ह ग्रुप और लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफाइट. गॅमेटोफाइट that is plant body is flat called as thalloid. Plant body is flat called as thalloid. Thallus is green, dorsiventrally flattened and prostrate on the substratum. Rhizoids unicellular. Example रिक्सिया. इथं मी डायग्राम पण काढलेली आहे रिक्सियाची. दुसरे एक्झाम्पल काय पहा त्याचं, मार्केन्शिया आहे. आता तुम्ही जर पाहिलं इथं तर हा रिक्सिया आहे पहा. त्याची प्लांट बॉडी कशी सांगितली तुम्हाला, प्लांट बॉडीला काय म्हणायचं या रिक्सियाच्या, तर थॅलॉइड म्हणतात. म्हणजेच काय, डू नॉट डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्स. आहे का तुम्हाला इथं दिसते का काय रूट, स्टेम, लिव्स, तर नाही. म्हणजेच याला म्हणायचं थॅलॉइड प्लांट बॉडी. याच्यामध्ये रायझॉइड्स पाठीमागच्या बाजूला असणार आहे, त्याच्या खालच्या डॉर्सल साईडला. आणि हे काय आहे, सबस्ट्रॅटम, म्हणजे ज्याच्यावरती हे रिक्सिया आलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सबस्ट्रॅटम. ठीक आहे. रायझॉइड्स म्हणजे रूट लाईक स्ट्रक्चर हे डॉर्सल साईडला असणार आहेत, पाठीमागच्या म्हणजे खालच्या बाजूला. आणि हा कसा आहे, ग्रीन आहे, दिसतंय तुम्हाला. थॅलस इज ग्रीन, डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटन. डॉर्सल म्हणजे व्हेंट्रल म्हणजे पुढची बाजू, डॉर्सल म्हणजे पाठीमागची बाजू, म्हणजे डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटन, थोडंसं चपटं दिसते आपल्याला त्याची प्लांट बॉडी. प्रोस्टेट म्हणजे असं सरपटणार, जमिनीवरती किंवा रॉकवरती आपल्याला असं सरपटलेल्यासारखं दिसतंय ते. डॉर्सिव्हेंट्रली प्रोस्टेट, ग्रीन अँड अटॅच टू द सबस्ट्रॅटम. एक्झाम्पल रिक्सिया आहे. दुसरे एक्झाम्पल मार्केन्शिया. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आहे किंवा लिव्हरवर्ट्समध्येच हॉर्नवर्ट्स येतात, म्हणजेच अँथोसिरॉटी. आता याच्यामध्ये हॉर्नवर्ट्समध्ये बॉडी कशी असते, तर फ्लॅटन और थॅलस प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर्स विच आर कॉल्ड ॲज स्पोरोफाइट, हेन्स कॉल्ड ॲज हॉर्नवर्ट्स. आता लिव्हरवर्ट्समध्येच दुसरा एक येतं हॉर्नवर्ट्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिले पहा, अँथोसिरॉस. आता अँथोसिरॉस पहा तुम्ही, हा अँथोसिरॉस आहे पहा. याच्यामध्ये पण प्लांट बॉडी कशी आहे, थॅलॉइडच आहे. दिस अँथोसिरॉस विल प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर्स ऑन द थॅलस कॉल्ड ॲज स्पोरोफाइट. जसं तुम्हाला मगाशी मॉसमध्ये दाखवलं होतं. हे काय आहे, थॅलॉइड बॉडी आहे त्याची फ्लॅट, आणि त्याच्यावरती हे आपल्याला हॉर्नी म्हणजे असं शिंग असल्यासारखं दिसतंय तुम्हाला, म्हणजे हॉर्नी स्पोरोफाइट दिसतो. म्हणून या अँथोसिरॉसला कशामध्ये टाकलेलं आहे, तर हॉर्नवर्ट्स या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. हा अँथोसिरॉस आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आहे ब्रायोफाइटचा. पहिला कुठला पाहिला आपण, लिव्हरवर्ट्स. आणि हा कसा आहे, प्रिमिटिव्ह टाईप ऑफ ब्रायोफायटिक ग्रुप आहे, लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटिक प्लांट, की ज्याच्यामध्ये प्लांट बॉडी जनरली कशी असते, थॅलॉइड असते. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आहे मॉसेस. ॲडव्हान्स्ड मेंबर्स ऑफ ब्रायोफाइट हॅव्हिंग इरेक्ट प्लांट बॉडी. आपण वरती लिव्हरवर्ट्स पाहिलं, आता त्याच्यानंतर मॉसेस पाहणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला डेव्हलप स्ट्रक्चर पाहायला मिळतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲडव्हान्स्ड मेंबर्स ऑफ ब्रायोफायटिक प्लांट विच हॅव्हिंग द इरेक्ट प्लांट बॉडी. इरेक्ट प्लांट बॉडी म्हणजे काय, त्याची प्लांट बॉडी कशी असते, इरेक्ट. आता हा मॉस आहे पहा. आता याच्यामध्ये दिसते का तुम्हाला थॅलॉइड प्लांट बॉडी, नाही, लाईक रिक्सिया नाही दिसत. याच्यामध्ये आपल्याला हा स्पोरोफाइट दिसतोय, याच्यामध्ये लिफी स्ट्रक्चर दिसते आपल्याला, म्हणजेच इरेक्ट प्लांट बॉडी आहे त्याची.
Gametophytic phase include two phases or two stages, that is protonema and leafy stage. तर गॅमेटोफायटिक फेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं, गॅमेटोफाईटचा अर्थ सांगितला होता. गॅमेटोफाईट मीन्स गॅमेट प्रोड्युसिंग प्लांट बॉडी, म्हणजेच मेल आणि फिमेल गॅमेट तयार करणारी प्लांट बॉडी, त्याला म्हणायचं गॅमेटोफायटिक फेज. इन्क्लूड टू स्टेजेस, दॅट इज प्रोटोनिमा अँड लिफी स्टेजेस. म्हणजे थोडक्यात पहा, त्याचं एक्झाम्पल आहे मॉसेसचं एक्झाम्पल. हे मॉस आहे, हा मॉस आहे पहा, किंवा ह्याला दुसरं नाव आहे फिनारिया, किंवा तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण मी दाखवलं. हे जे काही ग्रीन कलरचं दिसतंय लिफी स्ट्रक्चर दिसतंय, हे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, नॉट अ ट्रू लीफ. लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, हा त्याचा स्पोरोफाईट आहे. म्हणजे हे जे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणणार आहे, गॅमेटोफायटिक फेज म्हणतात. आणि ही वरची जी दिसते हा कॅप्सूल आहे, त्याच्यानंतर सीटा आणि फूट, म्हणजे हे थोडक्यात काय आहे, स्पोरोफाईट आहे. आणि हे काय आहे सगळं ग्रीन कलरचं, तर गॅमेटोफायटिक फेज आहे त्याची. हे गॅमेटोफायटिक फेजमध्ये किंवा हे गॅमेटोफाईट तयार होत असताना त्याच्यामध्ये दोन लाईफ स्टेजेस येतात, एक तर प्रोटोनिमा आणि दुसरा आहे लिफी स्टेज. म्हणजे हे ॲक्च्युली लिफी स्टेज कसं तयार झाले ते दिलेलं आहे पाहिजे. प्रोटोनिमा, आता प्रोटोनिमा म्हणजे काय, इट इज द प्रोस्टेट ग्रीन ब्रँच्ड अँड फिलामेंटस स्ट्रक्चर. इट बिअर्स मेनी बर्ड्स विच हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता हे काय आहे नेमकं प्रोटोनिमा म्हणजे, तर हे लीफ लाईक स्ट्रक्चर जे आहे, हे पहा लीफ लाईक स्ट्रक्चर हे कसं तयार झाले, त्याची सुरुवात कुठून झाली, सुरुवात कुठून झालेली आहे, म्हणजेच थोडक्यात प्रोटोनिमापासून त्याची सुरुवात होते. आता हा स्पोरोफाईट पाहिला आपण. आता स्पोरोफाईटचं काम काय असतं, स्पोर प्रोडक्शन. स्पोरोफाईटचं काम काय असतं, स्पोर प्रोडक्शन किंवा स्पोर प्रोड्युसिंग बॉडी आपण म्हणतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये हे स्पोर कुठून तयार झाले असणार आहेत, तर हा मॉस दाखवला मगाशी तुम्हाला, हे कॅप्सूल आहे आणि कॅप्सूलमधून काय होतात, स्पोर्स बाहेर पडतात, ठीक आहे. मग हे स्पोर्स जातात कुठं किंवा ह्यांचं काय होतं पुढं, दिस स्पोर्स बिकम जर्मिनेट अँड प्रोड्युसेस प्रायमरी प्रोटोनिमा. लक्षात येते, गॅमेटोफायटिक फेज त्याच्यामध्ये दोन सबस्टेजेस येतात, एक प्रोटोनिमा आणि दुसरं लिफी स्टेजेस. मग प्रोटोनिमा म्हणजे काय, कुठून त्याची सुरुवात होते, तर प्रोटोनिमा म्हणजे काय, इट इज ग्रीन. ग्रीन का असेल, तर इट बिअर्स क्लोरोफिल पिगमेंट्स, म्हणून हे ग्रीन असणार आहे. ग्रीन ब्रँच्ड अँड फिलामेंटस. फिलामेंटस म्हणजे धाग्यासारखं, जसं आपण मायसेलियम पाहिलं होतं की नाही फंजाईमध्ये, फिलामेंटस बॉडी असते धाग्यासारखी, तसंच हे प्रोटोनिमा असतात, ग्रीन कलरचे असतात. तर फंजाईमध्ये आपण फिलामेंट त्याचा ग्रीन पाहिला नव्हता, कारण फंजाईमध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसतातच. परंतु हे ब्रायोफायटिक प्लांट आहे, हे कसे असणार आहे, त्याचं ग्रीन कलर आहे. इट इज प्रोस्टेट. प्रोस्टेट म्हणजे असं सरपटणारं, होरिझॉन्टल म्हणतो आपण त्याला. ग्रीन ब्रँच्ड अँड ब्रँच्ड म्हणजे फांद्या दिसत आहेत इथे तुम्हाला, फिलामेंटस. इट बिअर्स मेनी बर्ड्स अँड हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजे प्रोटोनिमाची सुरुवात कुठून झाली दिसते पहा, स्पोर. स्पोर्स फॉल्स ऑन moist soil surface, it will produces the primary protonema and later on produces the secondary protonema which bears buds. आणि ह्या प्रोटोनिमाला काय होतात, या ब्रांच प्रोटोनिमाला काय होतात, बड तयार होतात, मुकुल तयार होतात. अँड फ्रॉम दिस बड लिफी स्टेज ऑफ द मॉसेस कॅन बी डेव्हलप. म्हणजेच या बड पासून काय होतं, पुढची स्टेज म्हणजेच लिफी स्टेज तयार होते. तर याच्यामध्ये लिफी स्टेजमध्ये काय दिले पहा त्यांनी, म्हणजेच काय, लिफी स्टेज, दिस स्टेज प्रोड्यूस्ड फ्रॉम इच बड. आता तुम्हाला दाखवला, इथं बड दाखवला पहा मी, हा काय आहे, बड. सेकंडरी प्रोटोनिमावरती काय आलाय, बड. आणि हा बड काय होतो, ग्रो होतो आणि काय होतं, लिफी स्टेज ब्रायोफायटिक प्लांटची तयार होते. म्हणजेच काय, दिस स्टेज प्रोड्यूस्ड फ्रॉम इच बड. Leafy stage has erect stem-like cauloid main axis which is covered by spiral leaf-like
स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज फायलॉइड. म्हणजे लिफी स्टेजमध्ये काय काय येतं पहा, त्याची प्लांट बॉडी कशी असते, इरेक्ट, सरळ, स्टेम लाईक, म्हणजे स्टेम सारखं स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. दॅट इज कॉल्ड ॲज मेन ॲक्सिस विच इज कवर्ड बाय स्पायरली लीफ लाईक स्ट्रक्चर. आता तुम्हाला दाखवायचंच म्हटलं तर हा मॉस पहा, हेच पाहतोय आपण. तर ही लिफी स्टेज आहे त्याची. अँड दिस हॅव्हिंग मेन ॲक्सिस विच इज कवर्ड बाय लीफ लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज फायलॉइड. द मेन बॉडी फिक्स्ड इन द सॉइल बाय मल्टीसेल्युलर ब्रँच्ड रायझॉइड्स. म्हणजे थोडक्यात काय, मॉसमध्ये काय असतात, मल्टीसेल्युलर रायझॉइड्स असतात. लक्षात आलं, ही काय आहे त्याची लिफी स्टेज आहे. ठीक आहे. इट इज इरेक्ट, इट हॅव्हिंग स्टेम लाईक मेन ॲक्सिस which is covered by spirally leaf-like structures. This plant body fixed with substratum or soil by multicellular rhizoids. Later on, plant body bears sex organs. आता ही जी काही गॅमेटोफायटिक स्टेज आहे प्लांटची किंवा ब्रायोफायटिक प्लांट किंवा मॉसची, त्याच्यामध्ये आपल्याला सेक्स ऑर्गन्स पाहायला मिळतात. Male sex organ called as antheridium and female sex organ called as archegonium. लक्षात घ्या, ब्रायोफायटिक प्लांटमध्ये आपल्याला सेक्स ऑर्गन्स पाहायला मिळतात. मेल सेक्स ऑर्गन कॉल्ड ॲज antheridium and female sex organ is called as archegonium. This male and female sex organ produces the male and female gametes. Male and female gametes fused together to form zygote. मेल फिमेल गॅमेट्स काय होतात, एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं, झायगोट तयार होतो. अँड दिस झायगोट प्रोड्युसेस द स्पोरोफायटिक फेज ऑफ द ब्रायोफायटिक प्लांट. आणि या झायगोटपासून काय होतं, स्पोरोफायटिक फेज तयार होते. दिस स्पोरोफाइट हॅव्हिंग फूट, सीटा अँड कॅप्सूल. त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसं होतं, म्हणजे शाकीय प्रजनन असं आपण म्हणतो. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन म्हणजेच जी काही प्लांट बॉडी आहे त्याचे आपण काय होतो, फ्रॅगमेंट्स होतात आणि त्याच्यापासून नवीन ब्रायोफायटिक प्लांट तयार होतं. बडिंग म्हणजे आता आपण पाहिलं बडपासून प्लांट बॉडी तयार होते, त्याला म्हणायचं बडिंग. इन द सेकंडरी प्रोटोनिमा, आत्ताच मी तुम्हाला दाखवलं सेकंडरी प्रोटोनिमा, इथं दाखवला होता तुम्हाला. या सेकंडरी प्रोटोनिमावरती काय दिसत आहेत आपल्याला, सेकंडरी प्रोटोनिमा, त्याच्यावरती बड आहे आणि त्या बडपासून काय होतं, लिपी स्टेज म्हणजेच नवीन प्लांट तयार झालेला आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय झालं ते व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग. एक्झाम्पल कुठले कुठले येतात या मॉसेसमध्ये, तर फ्युनॅरिया म्हणजेच मॉस, पॉलिट्रायकम अँड स्पॅग्नम moss. These are the some examples of group mosses. ठीक आहे. तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला पाहिजेत. या मॉसचा उपयोग काय करू शकतो आपण किंवा कशासाठी होतो आपल्याला या ब्रायोफायटिक प्लांटचा यूज. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ ब्रायोफायटिक प्लांट्स. सम मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर हर्बिवरस मॅमल्स अँड बर्ड्स. हर्बिवरस शाकाहारी, काही शाकाहारी प्राण्यांसाठी या मॉसचा उपयोग अन्न म्हणून केला जातो. स्पॅग्नम मॉस प्रोव्हाइड्स पीट युज्ड ॲज अ फ्युएल. तर स्पॅग्नम मॉस हे काय आहे, मॉसचं आहे आणि त्याच्यापासून काय तयार केलं जातं, इंधन. प्रोव्हाइड्स पीट युज्ड ॲज अ फ्युएल म्हणजे त्याच्यापासून इंधन तयार केलं जातं. मॉसेस आर युज्ड ॲज अ पॅकेजिंग मटेरियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग materials because they have significant water holding capacity. या मॉसेसचा उपयोग कशासाठी केला जातो, पॅकेजिंग मटेरियल म्हणून. म्हणजेच काही जे लिव्हिंग मटेरियल आहेत त्यांना ज्यावेळेस लिव्हिंग मटेरियल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ट्रान्सपोर्ट करत असताना ते लिव्हिंग मटेरियल पॅक करण्यासाठी मॉसचा यूज केला जातो. का करायचा मॉसचा उपयोग, बिकॉज दिस मॉसेस हॅव्हिंग वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजेच या मॉसमध्ये पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी असते म्हणून.
Mosses, lichens grow on rocks. They decompose the rocks to form soil and make them suitable for the growth of higher plants. हे मॉसेस किंवा लायकेन्स आपण कुठं वाढलेले पाहिले तर रॉक्सवरती, खडकांवरती आपण पाहतो वाढलेले जनरली मॉसेस किंवा लायकेन्स. ते काय करतात? दे डिकम्पोज द रॉक्स टू फॉर्म सॉइल. ते काय करतात तर रॉक किंवा खडकांना जिजवण्याचं काम करतात. बिकॉज दे आर हॅव्हिंग द सर्टन केमिकल्स. ते खडकांना जिजवतात आणि त्याच्यापासून काय तयार करतात? सॉइल. अँड मेक सुटेबल फॉर द ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. जे मोठे मोठे प्लांट्स आहेत त्यांच्या वाढीसाठी सुटेबल एन्व्हायरमेंट तयार करण्याचं काम कोण करतं? तर मॉसेस अँड लायकेन्स. सो दिस लायकेन्स आर कॉल्ड ॲज पायोनियर ऑफ प्लांट्स. अँड लास्ट वन, mosses help in prevention of soil erosion, thus acts as a soil binders. हे मॉसेस काय करतात? सॉइल इरोजन प्रिव्हेंट करतात, म्हणजेच जमिनीची धूप होऊन देत नाहीत. दस दे ॲक्ट्स ॲज अ सॉइल बाइंडर. म्हणून त्यांना काय म्हणतात? सॉइल बाइंडर, म्हणजेच माती पकडून ठेवणारे, म्हणजेच जमिनीची धूप होऊ न देणारे म्हणजेच कोण असतात? तर मॉसेस. These are the economic importance of mosses. Remember, this diagram is very important. This is the gametophytic and sporophytic phase of the moss or bryophytic plant. In next video, we see the next group, that is Pteridophyta. Thank you.